जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. काल मी तुम्हाला देहगावची म्हणजे देह बुद्धीवर जगणाऱ्या लोकांची गोष्ट सांगितली आणि म्हणूनच ते शेतकरी मारायला आले की नाही. अगदी सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना ओळखलं नसलं तरी एक सद्गुरू आहेत, त्यांचे शिष्य आहेत हे पाहिलं होतं, तरी देहगावच्या माणसांनी शेतकऱ्यांनी समर्थांना मारलं. देहगाव म्हणजे देहबुद्धीवर जगणारे लोक, त्यामुळे अज्ञानी असणारे लोक. पण समर्थांनी त्यांना ज्ञानी करून सोडलं आणि त्यांना खूप मोठा मान दिला. अशी काल गोष्ट आपण ऐकली. आज मात्र आपण अत्यंत महत्वाची एक गोष्ट ऐकणार आहोत आणि ती म्हणजे समर्थांच्या स्त्री शिष्या. समर्थ हे अतिशय क्रांतिकारक संत होते बरं का. म्हणजे तुम्ही त्यांचं विशेष पाहात आपण जे जातो आहे वैशिष्ट्य त्यांचं, त्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य समर्थांचं असं होतं की समर्थ क्रांतिकारक होते. त्यांनी स्त्रियांचा उद्धार केलेला होता. त्या काळामध्ये स्त्रिया ह्या परमार्थ मार्गातली धोंड असं सगळे संत म्हणायचे. त्या काळात समर्थांनी आपल्या संप्रदायामध्ये स्त्रियांना घेतलं, विधवा स्त्रियांना घेतलं. ज्या विधवा स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेर पडायला समाजाची परवानगी नव्हती, उंबरठ्या बाहेर पडायची, त्या सगळ्या विधवा स्त्रियांना सुद्धा आपल्या संप्रदायात घेतलं. बरं, नुसतं संप्रदायात घेतलं का तर नाही. त्यांना कसं बघत होते समर्थ, माता भगिनी. एकाही तुम्हाला समर्थांच्या वाङ्मयात एक अनुद्गार स्त्रियांच्या विरुद्ध काढलेला कधीच दिसणार नाही. उलट समर्थ तर कायम म्हणायचे, बालकास वाढवी जननी, हे तो नफे पुरुषाचेनी, उपाधी वाढे जयाचेनी ते हे वनिता. किंवा असंही म्हणायचे, वीट नाही कंटाळा नाही, आलस्य नाही, आई सारखी माया, माते सारखी माया कोठेची नाही. असं समर्थांनी दासबोधात तिचं वर्णन केलेलं आहे. अशा विधवा स्त्रियांना समर्थांनी आपल्या संप्रदायात घेतलं. त्यांना नुसतं घेऊन स्वयंपाकघरात नाही बसवलं, त्यांना वेद, उपनिषद, पुराण, गीता, भागवत ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. ज्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना ती कामं दिली. म्हणजे कोणाची योग्यता जर मठाधिपती होण्याची असेल त्यांना मठाधिपती केलं, कोणाची योग्यता स्वयंपाकघरात असेल तर तसं केलं, कोणाचं बाहेर जाऊन उपासना करण्यासारखी जर योग्यता असेल तर तेही दिलं. असं सगळ्यांना सर्वसमावेशक काम सगळ्या स्त्रियांना समर्थांनी वाटून दिलेलं होतं. त्यामधल्या समर्थांजवळ खूप शिष्या होत्या, खूप. पण त्यातल्या 3 स्त्रियांची तुम्हाला कळण्यासाठी की किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी मी 3 स्त्रियांबद्दल आज तुमच्याशी बोलणार आहे, म्हणजे तुम्हाला त्यांची गोष्ट सांगणार आहे. पहिल्या त्यातल्या वेणा स्वामी. कोल्हापूरच्या गिरीधरपंत आणि राधिका माता यांची मुलगी ही वेणा. वेणा लहानपणापासून अत्यंत मायाळू होती आणि खूप मैत्रिणींच्यात सामंजस्य तिच्याजवळ खूप होतं. सगळ्यांना गोळा करायची, वाड्यात खेळायला घेऊन यायची, सगळ्यांना खाऊ पिऊ घालायची, आईला सांगायची. अशी सगळ्या बाजूनी खूप गोड मुलगी होती. 8व्या वर्षी तिला एका कोणत्या तरी घरगुती कार्यक्रमामध्ये मिरजच्या देशपांडेबाईंनी पाहिलं आणि त्यांच्या मुलासाठी त्यांनी मागणी घातली
आणि तिचं लग्न होऊन ती कोल्हापूरहून मिरजला गेली. आणि आपल्याकडे पद्धत असते पौषात मुलीनं माहेरी पाठवायची, तशी ती माहेरी आली. 8 दिवस छान नाचत होती, इतर मुलींबरोबर खेळत होती, बागडत होती. कोण मैत्रिणी तिच्याकडे येत होत्या, ती कुणाकडे जात होती. पण 8व्या दिवशी एकदम मिरजहून एक नोकर आला आणि त्यांनी सांगितलं, की तुम्हाला ताबडतोब मिरजेला बोलावलेलं आहे. छोटे मालक झाडावर चढले होते आणि ते खाली पडलेत आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. ज्या मुलीला लग्न म्हणजे काय, नवरा म्हणजे काय, सासर म्हणजे काय, माहेर म्हणजे काय, ह्या कशाची माहितीच नव्हती, अशी ती बालच असलेली मुलगी मिरजेला गेली आणि मिरजेला तिचं केशवपन केलं, तशीच ती राहिली. मग तिच्या सासूबाई मात्र खूप चांगली माणसं होती. त्यांनी तिला सांगितलं, तुला सगळं पारमार्थिकाची आवड आहे ना? एकदम अवखळ असलेली वेळा एकदम शांत झाली आणि भागवत पुराण वाचायला लागली. एकदा समर्थ त्यांच्याकडे भिक्षा मागायला आले आणि तिने फक्त पाहिलं तर समर्थाने विचारलं, पोरी काय वाचतेस ग? ती म्हणाली, मी भागवत वाचते. तुला कळतं का त्यातलं? ती म्हणाली, कळतंच असं नाही महाराज, पण आमच्या पौरहत्या करायला येणारे गुरुजी आहेत ना, त्यांनी मला हे भागवत दिलंय आणि ते मी वाचते. आणि त्याप्रमाणे ती वाचत होती. बरं असं म्हणून त्या दिवशी स्वामी तिच्याकडनं गेले. पण तिला मात्र स्वामी गेले तेव्हापासून असं वाटलं, की हे स्वामी साधे नाहीयेत. ह्यांच्यात काहीतरी मला हनुमानासारखा भास होतोय. हनुमंत आहेत का हे? असं तिला वाटलं आणि तिला खूप छान वाटलं. कोल्हापूरला एकदा अंबाबाई मंदिरामध्ये समर्थांची 1 महिना कीर्तनं आयोजित केलेली होती. पूर्वी असं असायचं, एक महिना एकेका गावात कीर्तनं असायची. तिथे गेले आणि तिच्या वडिलांना माहिती होतं, की आपल्या मुलीला कीर्तन आवडतात ऐकायला. म्हणून त्यांनी तिला माहेरी आणलं आणि रोज स्वतःबरोबर ते कीर्तन ऐकायला तिला घेऊन जायचे. कीर्तनं, समर्थांची कीर्तनं म्हणजे ती साधी होती का? काहीतरी दिव्य भव्य असणारी ती कीर्तनं होती आणि त्यातून तिला इतकं वेड लागलं महिनाभर कीर्तनं ऐकून. थोडं समजायलाही तिला त्याच्यातलं लागलं. काही प्रश्नही तिच्या मनात उद्भवले, की काय असेल बरं? आणि म्हणून तिने एक दिवस ती थांबली. अनेक लोक समर्थांना शंका विचारायला थांबायचे, त्याप्रमाणे तीही थांबली आणि तिने 25 प्रश्न समर्थांना अभ्यासाचे विचारले. समर्थही तिच्यावर खुश झाले. समर्थांनी सगळी उत्तरं दिली. पण आपला समाज कसा आहे तुम्हाला माहितीच आहे. खरं सांगू का, अजूनही 400 वर्षानंतरही आहे तसाच समाज आहे. फार मोठा फरक झालाय अशातला भाग नाही. पण 400 वर्षापूर्वी तर समाज भयंकर कठीण होता. एक विधवा मुलगी आणि एका गोसाव्यांजवळ रात्रभर बसून प्रश्न विचारते आणि ते उत्तर देतात. हाय हाय हाय, हे केवढी वाईट गोष्ट आहे. हे चांगलं नाही घडलं, हे चांगलं नाही घडलं. तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना सगळ्यांच्या मनात भरवून दिलं, हे बरोबर नाही. तिला समाजातनं वाळीत टाका, आम्ही ह्या घरालाच वाळीत टाकणार. तिचे आई वडील घाबरून गेले आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं, आता हिला जगायचाच अधिकार नाही. अशी मुली असणं हे समाजाला अनहितकारक आहे. हिला मारून टाकली पाहिजे, ही मेलीच पाहिजे. आणि तिच्या अन्नातून विष घातलं. तिच्या व्हायचा तो परिणाम विषाचा तिच्यावर व्हायला लागला. तडफडू लागली. राम राया तिच्या डोळ्यासमोर स्वामीजी येत होते. स्वामीजी म्हणून ती आर्त हाक मारत होती. मला काही नकोय, मला फक्त भगवंत हवाय. रामराया मला तू हवाय. स्वामीजी तुम्ही मला इतकं छान शिकवलं आणि आज माझी काय परिस्थिती या लोकांनी केली. मला आता जगायचंच नाहीये. तेवढ्यात बाहेरनं आरोळी आली, जय जय रघुवीर समर्थ. आणि समर्थ आले आणि सगळा गाव जमला होता तो बाजूला झाला. समर्थ म्हणाले, कुठे आहे वेणा? सगळ्यांनी सांगितलं की तिला असं विषाचा परिणाम होतोय आणि ती मरणार आहे, तिला जगायचा अधिकार नाहीये. समर्थांनी वेणा स्वामीला धरून बाहेर आणलं आणि सांगितलं की आजपासून तुमची वेणा मेली
नव्या वेणेचा जन्म झालाय. आजपासून ती वेणा रामदासी झालेली आहे. तिचा आणि तुमचा आता काहीही संबंध नाही. आता वेणा माझ्याबरोबर येणार, आमच्या संप्रदायात येणार, आमच्या संप्रदायाचं कार्य करणार. आणि समर्थांनी वेणा स्वामींना समर्थ घेऊन गेले, चाफळला गेले, अक्काबाईंच्या हातात सुपूर्द केली आणि सांगितलं, अक्का आता वेणाला तुम्ही सांभाळा. वेणाला त्यांनी सांभाळलं. वेणा जात्याच खूप हुशार होती, खूप हुशार होती. समर्थाने हे जाणलं. समर्थाने तिला सगळं उपनिषद वेदांपासून शिकवलं, तिला कीर्तन करायला शिकवलं. आणि त्या काळात उभं राहून कीर्तन करणं ह्याला खूप महत्त्व होतं. समर्थाने तिला उभं राहून कीर्तन करायची परवानगी दिली आणि तिला कीर्तन करायला पंचक्रोशीत समर्थ पाठवत होते. एकदा तर शिवाजी महाराज काशीच्या गागा भट्टाचार्यांना घेऊन समर्थांकडे आले होते आणि समर्थांनी वेणा स्वामींना सांगितलं, वेणा आज गागा भट्टांसमोर तुला कीर्तन करायचंय. ती जराशी धास्तावली. शिवाजी महाराज, काका भट्ट एवढा मोठा विद्वान माणूस आणि त्याच्या पुढे अस्खलितरित्या वेणा स्वामींनी खूप सुंदर अस्खलित असं कीर्तन केलं की गागा भट्टांनी पण म्हटलं समर्थांना, समर्थ ही ताकद आमच्यात नाही, तुम्ही जे स्त्रियांना उच्च स्थान मिळवून दिलेलं आहे ही ताकद आमच्यात सुद्धा नाही. अशा वेणा स्वामी त्यांनी सीता स्वयंवर हा अप्रतिम गोड, अतिशय गोड असा ग्रंथ लिहिलेला आहे. खूप अभंग रचना आहेत वेणा स्वामींच्या. समर्थांनी वेणा स्वामींना मिरजेच्याच मठाचं म्हणजे त्यांच्या सासरच्याच गावचं त्यांना मिरजेच्या मठाचं मठाधिपती केलं आणि त्यांना अनुग्रह देण्याचा मान प्राप्त करून दिला. आपण जे गिरीधर स्वामी बघतो ते बायजाबाई ह्या समर्थ वेणा स्वामींच्या शिष्या आणि त्या बायजाबाईंचे शिष्य गिरीधर स्वामी. ज्या गिरीधर स्वामींनी समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि तो आपल्या संप्रदायात अतिशय मान्यता प्राप्त आहे. कारण हे गिरीधर स्वामी समर्थांजवळ 6 वर्ष सज्जनगडावर राहिले होते. त्यामुळे त्यांनी याची डोळा सगळं समर्थांचं पाहिलेलं होतं आणि त्यांनी समर्थ प्रताप ह्या ग्रंथामध्ये ते लिहिलेलं आहे. अशा ह्या वेणा स्वामी एकदा खूप पाठी लागल्या समर्थांच्या. समर्थ मला माहेरी जायचंय, मला कधी पाठवणार माहेरी? समर्थ मला माहेरी जायचंय, मला कधी पाठवणार माहेरी? सगळ्यांना समजायचंच नाही. कल्याण स्वामींना, उद्धव स्वामींना, अक्का अशी काय जिनी सगळं वैराग्य धारण केलं आणि सगळ्यांना टाकलं, सगळ्यांचा संग सोडला आणि सारखी ती अशी का म्हणते मला माहेरी पाठवा, मला माहेरी पाठवा. समर्थ तिला रोज म्हणायचे, बघतो उद्या सांगतो तुला कधी जायचंय माहेरी, ते उद्या सांगतो तुला कधी जायचंय. परत एक दिवस त्या आल्या आणि म्हणाल्या, स्वामी तुम्ही कबूल केलं होतं ना मला माहेरी पाठवायचं, कधी माहेरी पाठवता? तेव्हा स्वामी म्हणाले, बर तुझी इच्छा आज मी पूर्ण करतो. आणि माहेरी जाणं म्हणजे त्या आपला देहत्याग करायचा होता त्यांना, हे त्यांचं माहेरी जाणं होतं. रामरायाच्या मध्ये विलीन होणं हेच त्यांचं माहेर होतं. त्या दिवशी त्यांनी अक्काबाईंना सांगितलं, अक्का आज गोडाधोडाचा स्वयंपाक करा, रांगोळ्या काढा, वेणा स्वामींना आज रांगोळी घाला त्यांच्या पानासमोर आणि सगळ्यांनी आनंदाने इथे जेवायला या. सगळे शिष्य एकत्र जेवायला आले. स्वामी सुद्धा वेणा स्वामींच्या बाजूला जेवायला बसले आणि रांगोळ्या घातल्या होत्या. वेणा स्वामींच्या बरोबर जेवल्या, उठल्या आणि स्वामीजींनी सांगितलं, आज दुपारी वेणा कीर्तन करणार आहे. आणि वेणा स्वामी कीर्तन करायला उभ्या राहिल्या आणि वेणा स्वामींनी कीर्तन केलं आणि कीर्तन करता करता जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून सद्गुरूंच्या म्हणजे समर्थांच्या पाया ज्या पडल्या त्या अनंतात विलीन झाल्या. तिथेच सद्गुरु चरणी लीन झाल्या आणि आपला इहलोकातला अवतार त्यांनी संपवला. अशा ह्या वेणा स्वामी आणि असे त्यांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी. असं समर्थांनी एकेका शिष्येला पुढे आणलं, मार्ग दाखवला आणि सायोज्यता मुक्तीपर्यंत तिला घेऊन गेले. आता दुसरी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, ती मी अक्काबाईंची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. अक्काबाईंचं घर हे कराडला होतं आणि अक्काबाईंच्या घरी त्यांचे वडील रुद्राजी पंत यांच्याकडे समर्थ एक दिवस जेवायला गेले
आणि तिथे त्यांनी पाहिलं, मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की समर्थांचं सगळीकडे बरोबर निरीक्षण असायचं. समर्थांनी एक चुणचुणीत मुलगी 12-13 वर्षाची तिथे पाहिली आणि रुद्राजी पंतांना विचारलं, ह्या मुलीचं नाव काय? ते म्हणाले, चिमणाबाई. हिचं नाव चिमणाबाई. तर ते म्हणाले, बरं. पण ते म्हणाले, स्वामी, ती परत आलेली आहे. ती लहानपणीच तिचे यजमान गेले, त्यामुळे तिला मी घेऊन आलेलो आहे. ती विधवा आहे, तिचं केशवपन झालेलं आहे. समर्थांना या निषेधात्मक वाटायच्या गोष्टी, केशवपन वगैरे, त्यांना आवडत नव्हतं. ते म्हणाले, बरं, मी ह्या मुलीला तुम्ही मला द्या, मी तिला संप्रदायात घेऊन जातो, ती रामरायाची सेवा करेल. रुद्राजी पंत अतिशय खुश झाले की माझ्या मुलीचं भाग्य उजळलं, म्हणून स्वामी तुम्ही हे म्हणताय. आणि स्वामी तिला घेऊन गेले, आपल्या चाफळच्या मठात घेऊन गेले. अक्काबाई, तिला मग सगळे अक्का म्हणायला लागले, कारण त्या वयाने त्यातल्या त्यात मोठ्या होत्या, म्हणून अक्काबाई त्यांना सगळेजण म्हणायला लागले. आणि अक्काबाई स्वयंपाकघरात संपूर्ण काम करायच्या. तोपर्यंत चाफळ मठाची पूर्ण जबाबदारी समर्थांनी अक्काबाईंवर टाकलेली होती. म्हणजे सगळे येणारे शिष्य, त्या शिष्यांना लावायची शिस्त, त्या शिष्यांची घ्यायची काळजी, त्या शिष्यांना घालायचं जेवण खाण, ह्या ज्या स्त्री शिष्या यायच्या त्यांना मायेने वागवायचं, ही सगळी 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 कामं अक्काबाई अतिशय चातुर्याने करायच्या. म्हणजे अक्काबाई व्यवहार चातुर्यात इतक्या हुशार होत्या आणि हे समर्थांनी जाणलं होतं. त्यामुळे अक्काबाई चाफळ मठाची तर जबाबदारी सांभाळायच्याच, पण समर्थ गेल्यानंतर पुढे 40 वर्ष त्यांनी सज्जनगडाची पण पूर्णपणे जबाबदारी घेतली होती. म्हणजे पुढे स्वामींनी अवतार कार्य संपवल्यानंतर जेव्हा त्या सज्जनगडावर होत्या, तेव्हा त्यांना कळलं की औरंगजेब अजिंक्य तारावर आलेला आहे. अजिंक्य तारावर आलाय म्हटल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आता केव्हाही तो आपल्या गडावर येईल. म्हणून त्यांनी काय केलं, तर त्या समर्थांच्या ज्या रामाच्या मूर्ती होत्या त्या सगळ्या गोळा केल्या आणि वासोट्याला नेऊन ठेवल्या. आणि ही जी समाधी होती ती संपूर्ण चिणून टाकली, की औरंगजेबाला यातलं काहीच कळू नये यासाठी त्यांनी ती चिणून टाकली आणि ते वाचवलं. आणि औरंगजेब जेव्हा गडावरनं गेला 2 वर्षांनी आणि त्याचा मृत्यू झाला, तेव्हा त्या पुन्हा वासोट्याहून त्यांनी राममूर्ती आणल्या, त्या वसवल्या, समर्थांची समाधी मोकळी केली आणि दासनवमी आणि रामनवमी हे उत्सव सुरू केले. अशा ह्या अक्काबाई ह्या खूप कर्तृत्वान होत्या. म्हणजे आपल्या वेणास्वामी ह्या ज्ञानमार्गी होत्या, अक्का कर्ममार्गी होत्या. आणि आता तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती शहापूरच्या सतीबाईंची गोष्ट सांगणार आहे. सतीबाई म्हणून एक होत्या शहापूरकर. त्यांचे यजमान आदिलशहाकडे नोकरीला होते आणि त्या संपन्न होत्या, एकदम श्रीमंत होत्या, संपन्न होत्या. समर्थ भिक्षा मागता मागता रोज सतीबाईंच्या घरासमोर जायचे आणि म्हणायचे, श्रीराम जय राम, जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थ, अशी करायचे आणि भिक्षा मागायचे. रोज सतीबाई बाहेरायचे आणि म्हणायच्या, एक गोसावड्या, सारखं श्रीराम जयराम जय जयराम म्हणू नको रे माझ्या दारासमोर. तुला माहिती आहे ना श्रीराम जयराम जय जयराम कधी म्हणतात ते? शेवटच्या वेळेला म्हणतात ना, तू असा माझ्या भरलेल्या घराच्या समोर येऊन श्रीराम जयराम जय जयराम म्हणतोस. तरी रोज समर्थ यायचे, त्या रोज शिव्या घालायच्या, समर्थ यायचे, त्या शिव्या घालायच्या. एकदा काय झालं, समर्थ आले आणि त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम असं म्हटलं. जय जय रघुवीर समर्थ. कोणीच येईना, आतून कोणीच येईना. ते म्हणजे आज काय झालं बरं या घरात? कुठे आहेत त्या बाई मला रोज ओरडणाऱ्या? त्यांनी हाक मारली, अहो बाई, कुठे आहात तुम्ही? मी आलोय. कुठे आहात तुम्ही? आल्या टणटण टणटण टणटणत बाहेर. म्हणाल्या, तुला मी सांगितलं होतं ना की माझ्या घरासमोर श्रीराम जयराम जय जयराम म्हणू नको म्हणून. आज माझ्यावर काय आपत्ती आली आहे माहिती आहे तुला? ते म्हणाले, बरं बरं बरं, काय आपत्ती आली सांगा मला. तुला गोसावड्याला सांगून काय उपयोग आहे? काय आमच्यावर प्रसंग आलाय तुला सांगून काय उपयोग आहे?
स्वामी म्हणाले, "अहो शांत व्हा. मला सांगा तर काय झालंय एवढं तर सांगा मला." "अरे काय विचारतोस असं? आदिलशाहीच्या राज्यात आम्ही राहतोय. आम्हाला किती त्रास देतायत आमच्या रयतेला तुला काही कल्पना आहे? हे आमचे त्यांच्याकडे कारकून म्हणून काम करतात. काहीतरी आपलं खुपसट काढलं, त्यांना दंड भरायला लावला आणि त्यांना घेऊन गेलेले आहेत विजापूरला." ते म्हणाले, "बरं, मग तू काय आता करू शकतोस?" तेव्हा स्वामीजी म्हणाले, "हे बघा, तुम्ही थोड्या शांत व्हा. मी तुम्हाला सांगू का? मी जर तुमच्या यजमानांना 11 दिवसात परत घेऊन आलो, तर मी सांगितलेली भिक्षा मला वाढाल? तू काय म्हणशील ते तुला सोनं, नाणं, पैसा, अडका तू म्हणशील ते तुला मी देऊ." ते म्हणाले, "मला सोनं नको, नाणं नको, तुमची श्रीमंती नको, पण तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणाल, तू सांगशील ते मी करीन." असं म्हणून सतीबाईंनी सांगितलं त्यांना आणि समर्थ वेश पालटून अदृश्य होऊन एकदम कारकुनाचा वेश घेऊन आदिलशाहीच्या पुढ्यात जाऊन उभे राहिले आणि त्याला सगळं विचारलं काय झालं काय नाही. अतिशय उत्तमरित्या त्यांच्याशी बोलले. ते म्हणाले, "तू कोण आहेस?" तेव्हा ते म्हणाले की ह्यांचा कारकून आहे मी सगळा हिशोब तुम्हाला घेऊन दाखवायला आलेलो आहे. हा बघा आमचा हिशोब. आणि सगळा सुंदर हिशोब त्यांनी दाखवला आणि मग सोडून दिलं. सतीबाईंच्या यजमानांना सोडून दिलं. आणि ते म्हणाले, "चला." तर त्यांनी विचारलं, "तुम्ही कोण?" तर ते म्हणाले, "तुमच्याच सौनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, सौभाग्यवतीने, म्हणून मी आलोय." गावाच्या वेशीपर्यंत एकत्र आले आणि म्हणाले, "आता तुम्ही तुमच्या घरी जा, मी तर." आणि बरोबर 11व्या दिवशी सतीबाईंना आपले यजमान दारात दिसले. त्यांना इतका आनंद झाला आणि त्यांनी विचारलं, "अगं तू कोणत्या कारकुनाला पाठवलं होतंस माझ्याकडे?" ती म्हणाली, "अहो कारकून नव्हता हो तो. ते गोसावी होते, स्वामीजी होते. कोण होते मला काही विशेष माहिती नाही. पण ते श्रीराम जयराम जय जयराम म्हणतात, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणतात आणि त्यांनी तुमची सोडवणूक केली." इतका आनंद त्या दोघा नवरा-बायकोंना झाला आणि त्यांनी ठरवलं आता अन्न-पाणी घ्यायचं नाही, आपण शोधून काढायचं त्यांना. 3 दिवस रानावनात फिरत राहिले समर्थांना शोधत. 4थ्या दिवशी घरी आले आणि त्याच्या पाठोपाठ आरोळी आली, गजर आला. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ त्यांच्या दारात उभे राहिले आणि म्हणाले, "मिळाले, तुमचे यजमान आले ना तुमच्या घरी? आता तुम्ही काय सांगितलं होतं तुम्हाला?" ती म्हणाली, "हो, मी आता रोज श्रीराम जय राम जय जय राम हवे." त्यांनी घरात बोलावलं, पाद्यपूजा केली समर्थांची. समर्थांकडनं दोघांनी अनुग्रह घेतला. श्रीराम जयराम जय जय राम ह्या मंत्राचा अनुग्रह घेतला आणि त्या सतीबाई आणि त्यांचे यजमान दोघंही समर्थांचे अनुग्रहित झाले. सतीबाईंना तर इतकं वेड लागलं की त्या समर्थांना पाहिल्याशिवाय पाण्याचा थेंबही घेत नसत. असंच समर्थ एक दिवस त्यांना रागवले की "अहो मी गोसावी आहे, मी स्वामी आहे, मी कुठेही हिंडतो, तुम्ही हे अशा पद्धतीने राहू नका." तरी एक दिवस त्या शोधत जंगलात गेल्या. फक्त भाजणीचं पीठ बरोबर घेतलं होतं आणि त्या जंगलात गेल्या. तिथे समर्थ ध्यान लावून बसले होते. समर्थ म्हणाले, "इथे का आलात?" तर ती म्हणाली, "नाही समर्थ, तुम्हाला पाहिल्याशिवाय मी अन्न घेणारच नाही." ते आले, ठीक आहे. चला आता एक काम करा, 12 वाजवायची वेळ आलेली आहे. तुम्ही आता स्वयंपाकाला लागा." म्हणाला, "स्वामीजी माझ्याजवळ काहीच सामान नाही. मी एक फक्त भाजणी थोडीशी घेऊन आले." ते म्हणाले, "बघा बरं त्या झुडपात बघा तुम्हाला काही सापडतंय का?" आणि त्यांनी झुडपात पाहिलं तर सगळी भांडी, कुंडी, सगळं धान्य-बिन्य तिथे होतं. त्यांनी भरा स्वयंपाक केला आणि स्वामी म्हणाले, "आता नैवेद्य दाखवा. 2 ताटं तयार करा. एक माझं आणि आज हनुमंत येणार आहेत, मारुतीराया जेवायला येणार आहेत. तुम्हाला एकच सांगतो, ताटं वाढा आणि पाठ करून बसा." तर त्यांना काय, त्या स्त्रीच होत्या. त्यांना थोडीशी एक ही होती की नाही कोण येतंय, खरंच मारुतीराया येतात का, खरंच हनुमंत येतो का, असं बघायला त्यांनी हळूच असं पाठी पाहिलं आणि तो हनुमंताला पाहून त्याचं तेज पाहून इतके डोळे त्यांचे दिपले की त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्या. इतकं त्यांना ते तेज सहन झालं नाही हनुमंताचं. मग हनुमंताने यांनी प्रसाद ग्रहण केला आणि त्यानं डोक्यावर हात ठेवून उठवलं. ते म्हणाले, "सांगितलं होतं ना तुला ते तेज सहन होणार नाही म्हणून." "हो," म्हणाली. परत साष्टांग नमस्कार केला आणि समर्थ म्हणाले, "आता आजपासून असं वेड्यासारखं करायचं नाही. चला शहापूरला." समर्थांनी तिथे त्यांना एक मारुती स्थापन करून दिला. तिथे मठ
तयार केला आणि त्यांना सांगितलं, आजपासून तू इथे उपासना करायची. सगळ्या पंचक्रोशीतल्या स्त्रियांना गोळा कर, उपासनेला बोलव, रामरायाचा संप्रदाय आपण सगळ्यांनी वाढवायचा. घरातल्या स्त्रीनी उपासनेला सुरुवात केली की अख्खं घरदार उपासना करतं आणि म्हणून तू उपासना कर आणि आपला संप्रदाय वाढव. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? वेणास्वामी ज्ञान मार्गाने, अक्कास्वामी कर्म मार्गाने आणि सतीबाई उपासना मार्गाने, तिन्ही मार्गांना समर्थाने लावलं. आणि असंच समर्थाने उरलेल्या स्त्रियांना सुद्धा आपापल्या योग्यतेनुसार आपापल्या जागी नेमून संप्रदायाचं कार्य खूप मोठं केलं. असे हे आपले सगळ्यांचे लाडके समर्थ सद्गुरू रामदास स्वामी, त्यांची ही दासनवमी आणि ह्या दासनवमीतल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी समर्थांची प्रार्थना करूया. समर्थांना सांगूया, आम्हाला सुद्धा तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या भक्तीचा, तुमच्या अभ्यासाचा लाभ द्या. आम्हालाही तुमचं करा आणि सायुज्यतेची वाट आम्हालाही दाखवा. जय जय रघुवीर समर्थ.